श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिष मध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते। आज आपण समजून घेत आहोत मिथुन राशीच्या जातकांना संपूर्ण जुलै महिना कसा राहणार आहे। शिक्षण, आरोग्य, वैवाहिक सौख्य, त्याचबरोबर उद्योग व्यवसायातील चढ उतार याबद्दलची सुद्धा संक्षिप्त माहिती ज्योतिषशास्त्राच्या आधारावर तुमच्या राशी कुंडलीनुसार आपण आता समजून घेत आहोत। लग्नस्थानापासून आपण माहितीला सुरुवात करतो। लग्नस्थान हे प्रथम स्थान आहे, ज्यावरून आपण स्वतःचा आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्व पाहतो। लग्नस्थानामध्ये गुरुदेवांचं गोचर सुरू झालेलं आहे 14 मे पासून। त्यामुळे आत्मविश्वासाच्या दृष्टीने गुरुदेव जेव्हा लग्नी येतात त्यावेळेस विशिष्ट आत्मविश्वास प्राप्त करून देतात, तसाच अहंकार सुद्धा जागृत करून देतात। काही अंशी तुम्हाला याचे दुष्परिणाम प्राप्त झालेले दिसून येत असतील, परंतु या महिन्यामध्ये या ठिकाणी रविदेवांची सुद्धा उपस्थिती आहे 16 जुलै पर्यंत। यामुळे तुम्हाला 16 जुलै पर्यंत संमिश्र महिना म्हणता येईल स्वतःचा व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने। यामध्ये तुम्हाला थोडासा राग किंवा राग व्यक्त होणारी स्थिती दिसून येत आहे। 16 जुलै नंतर मात्र तुम्हाला स्वतःच्या आत्मविश्वासाच्या दृष्टीने किंवा एखादं नवीन कार्य हाती घेण्याच्या दृष्टीने अतिशय शुभ महिना म्हणता येईल। धनस्थानाकडे जाऊयात। धनस्थानावर आपण कुटुंबाचं सौख्य आणि गुंतवणुकी पाहतो। या दोन्ही दृष्टीने हा महिना उत्तम आहे। कुटुंबाची साथ सोबत मिळेल। धनस्थानामध्ये बुधदेव येत आहेत, त्यामुळे बुद्धी कुशाग्रतेच्या जोरावर योग्य ठिकाणी तुमच्याकडनं गुंतवणुकी करून घेण्यासाठी सुद्धा शुभ महिना म्हणता येईल। तृतीय स्थानाकडे जाऊया। तिसऱ्या घरामध्ये असणारी रवी देवतेची रास। रवींचं गोचर लग्नातनं होतंय। रवी देव लग्नस्थानातनं मिथुन राशीतनं गोचर करतायत, बुधदेवांच्या राशीतनं गोचर करतायत। त्यामुळे हा संपूर्ण महिना तुम्हाला जास्तीत जास्त कीर्ती प्रसिद्धी प्राप्त करून देण्यासाठी संधी निर्माण करून देईल। नवीन कार्य तुमच्याकडून करून घेईल आणि त्या कार्यांच्या माध्यमातून तुम्ही इतरांपर्यंत पोहोचू शकाल। अर्थात तुम्ही यूट्यूबर असाल, कला क्षेत्रामध्ये काम करताय किंवा वाणिज्य क्षेत्रामध्ये काम करताय, तर तुमच्या सर्वांसाठी अतिशय शुभ कालावधी रवी देवतेच्या या गोचरीमुळे आहे। याचबरोबर तुम्ही जर गव्हर्नमेंट खात्यामध्ये नोकरीस असाल तर त्यामध्ये सुद्धा तुम्हाला उत्तमरित्या प्रगतीचा काळ किंवा तुमच्या कार्याची दखल घेतली जाणे असा उत्तम कालावधी हा संपूर्ण महिना दिसून येत आहे। प्रवासाचे योग वारंवार घडून येतील। तृतीय स्थानाचे अधिपती जेव्हा लग्नातनं गोचर करतात त्यावेळेस प्रवास घडवतात, पण प्रवासामध्ये काही अंशी पोटाचे विकार सुद्धा उद्भवतात। त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही प्रवास करणार आहात त्यावेळेस आहारावरती नियंत्रण ठेवणं, योग्य झोप घेणं या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत। राशी कुंडलीतील चतुर्थ स्थानाकडे जाऊयात। वास्तू, वाहन सुख आणि मातृसुखाच्या दृष्टीने विचार केला तर या ठिकाणी येणारी बुध देवतेची रास। बुधांचं गोचर भावभावेश नियमाप्रमाणे त्यांच्या स्वतःच्या राशीपासून 11व्या घरात नव्हते, म्हणजेच धनस्थानात नव्हते। त्यामुळे तुम्हाला मातृसौख्याच्या दृष्टीने हा महिना उत्तम असेल। त्याचबरोबर भावनिक नाते जुळण्याचे संकेत या महिन्यात प्राप्त होतील। याबरोबर कुटुंबामध्ये काही अंशी मतभेद, कलह होते ते संपुष्टात येऊन पुन्हा ऋणानुबंध जुळण्याचे योग या महिन्यात घडून येऊ शकतात। अर्थात यासाठी तुमच्याकडनं प्रयत्न होणं तितकंच गरजेचं आहे। मला योग्य वास्तू घेण्याचे शुभ संकेत कधी आहेत किंवा त्या संदर्भातली माहिती हवी असेल नक्की मला संपर्क करू शकता। राशी कुंडलीतील पंचम स्थानाकडे जाऊयात। शिक्षण, संतती आणि प्रेम प्रणयाचं हे 5वं घर आहे। या ठिकाणी तूळ रास येते। शुक्र देवतेची रास आणि शुक्रांचं गोचर वृषभ राशीतनं होत आहे। अर्थात हा संपूर्ण महिना जोडीदाराच्या सुखाचा, प्रणयाचा आणि त्याचबरोबर तुमच्या जीवनामध्ये, दोघांच्याही जीवनामध्ये काहीतरी नवीन परिवर्तन घडतंय आणि त्यामुळे एकमेकांना तुम्ही त्या शुभ गोष्टी, शुभ वार्ता करताय असा उत्तम महिना म्हणता येईल। अर्थात या महिन्यामध्ये प्रेम प्रणयाच्या दृष्टीने संपूर्ण उत्तम कालावधी आहे। त्याचबरोबर शिक्षणाच्या दृष्टीने विचार करायचा झाल्यास या महिन्यामध्ये कला क्षेत्रामध्ये शिक्षण घेणाऱ्या वर्गाला विशेष वाव मिळणार आहे, नवीन संधी मिळणार आहे। तुम्ही जे काम करताय ते कुशाग्रतेने आणि उत्तमरित्या करू शकणार आहात अशा पद्धतीने पंचम स्थानाची स्थिती दिसून येत आहे। याचबरोबर जे मेडिकल क्षेत्रात शिक्षण घेत आहे त्यांच्यासाठी संमिश्र महिना म्हणता येईल। आणि शिक्षण लॉ किंवा इंजिनिअरिंग क्षेत्रातलं सुरू असेल तर अशा वर्गाला सुद्धा संमिश्र स्थिती दर्शवून येत आहे। राशी कुंडलीतील षष्ठ भावाकडे जाऊयात। षष्ठ स्थान काय दर्शवतं? तुमचं आरोग्य। षष्ठ स्थानाचे अधिपती मंगळदेव होतात, ज्यांचं गोचर तृतीय भावातनं सिंह राशीतनं होतंय। मंगळदेव केतुयुक्त आहेत, त्यामुळे विनाकारण कोणाशी वाद किंवा चर्चेतनं वादापर्यंतचा प्रसंग अशा काही गोष्टीतनं तुम्हाला जावं लागत असेल, परंतु या महिन्यामध्ये ती स्थिती अधिक प्रमाणात दिसून येत आहे 16 जुलै पर्यंत। तदनंतर मात्र यामध्ये बदल होऊ शकतो। त्यामुळे
जास्त मोठ्या स्वरूपामध्ये मानसिक तणाव निर्माण झाल्यास कोणती उपासना करायची ती मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे, ती तुम्ही सुरू करून घ्या। याबरोबर आरोग्याच्या दृष्टीने विचार केला तर या महिन्यामध्ये किरकोळ प्रमाणात सर्दी पडसे कफ याचा त्रास होऊ शकतो। मोठ्या स्वरूपातील कोणत्याही आजारपणाच्या तक्रारी दिसून येत नाहीत। राशी कुंडलीतील सप्तम स्थानाकडे जाऊयात। सप्तम स्थान जोडदाराच्या सुखाचं आहे। या संपूर्ण महिन्यात तुमच्या जोडदाराची साथ सोबत तुम्हाला मिळू शकते। कुंडलीतील सप्तमावरनं आपण पार्टनरशिप मधील बिझनेस पाहतो आणि त्या अनुषंगाने विचार केला तर या महिन्यात सुरू करायचे असतील नक्की करा। पहिला पंधरवडा त्यासाठी अतिशय योग्य म्हणता येईल। राशी कुंडलीतील भाग्यस्थानाकडे जाऊया, ज्यावरून आपण शुभ संकेत आणि नोकरीचे योग पाहतो। भाग्यस्थानामध्ये असणारी कुंभ राशी आणि शनिदेवांचं गोचर हे दशमात न होतंय, त्यामुळे हा संपूर्ण महिना नोकरीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या वर्गासाठी उत्तम म्हणता येईल। नोकरी प्राप्त होऊ शकते। कर्मस्थानातनं शनिदेव गोचर करतायत, त्यामुळे कर्म तुम्हाला करण्यासाठी किंवा काम करण्यासाठी ते प्रेरित करतील, उत्तेजित करतील आणि त्या माध्यमातून नवीन नोकरीच्या प्रयत्नात असणारा वर्ग जो निराश झाला होता, हताश होता, त्यांना सुद्धा कुठेतरी उमेद निर्माण करून देऊ शकतात। थोडीशी मारुतीची उपासना करणं आवश्यक आहे। याचबरोबर बिझनेसच्या दृष्टीने विचार केला तर शनिदेव जेव्हा दशमात येतात त्यावेळेस दशम स्थानामध्ये एक अशुभ योग करतात। तो म्हणजे तुम्ही तुमच्या बिझनेसमधील चुका किंवा त्रुटी या जास्तीत जास्त शोधण्याकडे तुमचा प्रयत्न राहतो आणि त्या अनुषंगाने थोडासा मानसिक तणाव जाणवतो। अर्थात हा अत्यंत शुभ योग आपण म्हणू, कारण कुठल्याही बिझनेसमध्ये काय त्रुटी आहेत या शोधणं गरजेचं असतं आणि ज्यावेळेस ते स्वतःच्या हातून त्या गोष्टी घडतात त्यावेळेस आपण निश्चित आपल्या व्यवसायामध्ये उच्च स्तरावरती तो व्यवसाय घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करू शकतो। परंतु यामुळे होणारा मानसिक तणाव किंवा चिडचिड यावर सुद्धा नियंत्रण येणं आवश्यक आहे, कारण कुठलाही काम करताना ज्यावेळेस तुम्ही मानसिक दृष्टिकोनातून सक्षम किंवा स्टेबल असाल त्यावेळेसच तुम्ही तुमचं काम उत्तमरित्या करू शकता। याबरोबरच कला क्षेत्रामध्ये शिक्षण घेतलेलं आहे आणि नवीन एखादं म्युझिक संदर्भातलं काम तुम्हाला सुरू करायचंय, ज्ञानदानाचं कार्य सुरू करायचंय, शिक्षक वृंद म्हणून तुम्हाला काम करायचंय, तर तुम्हा सर्व वर्गासाठी अतिशय शुभ कालावधी आहे। नक्कीच तुम्ही तुमचा बिझनेस सुरू करू शकता। कला क्षेत्रामध्ये तुम्ही पदार्पण करू शकता, त्यातनं सुद्धा उत्तम यश मिळू शकतं। याबरोबरच कागद, कापड, गोड पदार्थासंदर्भातील व्यावसायिक वर्ग यांच्यासाठी सुद्धा अतिशय शुभ ग्रहमान आहे। नक्कीच तुमच्या प्रयत्नांची जोड थोडीशी वाढवायची आहे, काम करण्याची गती वाढवायची आहे, निश्चित तुम्हाला यश मिळू शकतं। राशी कुंडलीतील लाभाकडे जाऊयात। लाभयोग कसा आहे? लाभस्थानामध्ये मेष राशी येते आणि मंगळदेव हे तृतीयात गोचर करतायत। ज्यावेळेस लाभेश तृतीयातनं गोचर करतो त्यावेळेस आर्थिक स्थिती उंचावण्यासाठी तुमच्याकडून जास्तीत जास्त धावपळ किंवा प्रयत्न करून घेतो। हा अतिशय शुभ संकेत म्हणू शकतो आपण, किंवा या शुभ संकेताच्या माध्यमातून तुम्ही तुमचा व्यवसाय उच्च स्तरावर नक्कीच घेऊ शकता। असा धाडसी आणि कुठला एखादा निर्णय घेण्याचे योग आले तर ते सुद्धा तुम्ही अगदी उत्तम प्रकारे घेऊ शकता आणि तुमचा बिझनेस उच्च स्तरावर घेऊन जाऊ शकता, आर्थिक लाभ प्राप्त करून घेऊ शकता। अशा सर्व दृष्टीने हा महिना उत्तम आहे मंगळ देवतेच्या कृपेने। याबरोबरच 12व्या घराकडे जाऊयात। 12वं घर हे परदेशात जाण्याचं आहे, त्याचबरोबर खर्चाचं आहे। ज्यांना शिक्षण घेण्यासाठी परदेशात जायचं आहे, फिरण्यासाठी परदेशात जायचं आहे, अशा वर्गाला उत्तम स्थिती आहे, कारण तुमचे पंचमेश जे शुक्रदेव होतात जे 12व्या घरातनं गोचर करतात, त्यामुळे तुम्हाला परदेशवारी घडवतील। परदेशामध्ये शिक्षणासाठी जाण्यासाठी तुम्हाला काही अडचणी येत होत्या, कागदपत्रांची अपूर्तता होती आणि त्यामुळे तुम्ही जाणं तुमचं अनिश्चित झालं होतं, तर आता ते सफल होऊ शकतं। प्रयत्नांची जोड पुन्हा वाढवायची आहे, पुन्हा तुम्ही उत्तमरित्या काम करायचं आहे, यश तुम्हाला परमेश्वर नक्की देऊ शकतो। आपण आता उपासनेकडे वळूयात। ज्यांना विवाह करायचा त्यांच्यासाठी 7वा गुरु सुरू आहे। दत्त महाराजांची उपासना करा, विवाहाचं कार्य सिद्धीला जाऊ शकतं। षष्ठ स्थानाचे अधिपती मंगळदेव होतात जे केतुयुक्त आहेत, त्यामुळे काही अंशी स्पर्धक निर्मिती होणे किंवा शत्रुपीडा सतावणे, काही अंशी तुमच्या कुटुंबातील व्यक्तींसोबत सुद्धा कलह होणे असे काहीसे प्रसंग उद्भवतात। त्यामुळे गणपती स्तोत्र पठण करणं तुमच्यासाठी लाभदायक ठरू शकतं। लाभप्राप्तीसाठी आणि बिझनेस तुमच्या उच्च स्तरावर घेऊन जाण्यासाठी या संपूर्ण महिनाभर दत्त महाराजांची उपासना करा। आता आपण समजून घेतलं की संपूर्ण जुलै महिना मिथुन राशीच्या जातकांना कसा राहणार आहे, विशिष्ट ग्रहांचे योग आणि त्या माध्यमातून तुमच्या जीवनामध्ये होणारे बदल परिवर्तन। गेल्या वर्षभरामध्ये तुम्हाला अनंत अडचणी सतावत होत्या, आर्थिक लाभ प्राप्त होत नव्हते, मानसिक तणाव निर्माण होता। याचे सगळ्यात महत्त्वाचे कारण म्हणजे तुमच्या 12व्या राशी कुंडलीच्या 12व्या स्थानातनं गुरुदेवतेचं गोचर होतं।
गुरुदेव 12व्या स्थानात आले की तुम्हाला शत्रुपीडा, मानसिक तणाव, जोडीदाराचं सुख न मिळणं या सगळ्या गोष्टीतनं जावं लागतं. पण आता गुरुदेव लग्नात आहेत, याचा शुभ संकेताचा हा संपूर्ण कालावधी तुम्हाला प्राप्त करून घ्यायचा आहे. म्हणून दत्त उपासना सांगितली आहे. नक्की करा. उपासनेच्या माध्यमातून स्वामींचं किंवा दत्त महाराजांचं नामस्मरण करा. तुमच्या जीवनामध्ये योग्य परिवर्तन घडलेलं दिसून येऊ शकेल. पुन्हा भेटूयात अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह. तोपर्यंत तुमच्या दैनंदिन जीवनशैली व्यतीत करताना काही अडचणी येत आहेत, समस्येतनं जावं लागतंय, मार्गदर्शनाची आवश्यकता वाटतेय, नक्की मला संपर्क करू शकता. त्यासाठी मी माझा संपर्क क्रमांक दिलेला आहे. पुन्हा भेटूयात अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह. तोपर्यंत मी आपली रजा घेते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.